काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात अनेक भागामध्ये पाणी शिरलं, अनेक भागामध्ये मोठं नुकसान देखील झालेलं आपण बघू शकतो की कॅनल रोड परिसरामध्ये कशा प्रकारे जी नाग नदीची सुरक्षा भिंत आहे ती कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सेवा सदन विद्यालयाच्या पाठीमागचा हा संपूर्ण भाग आहे आणि सेवा सदन विद्यालयाचं जे जनरेटर आहे ते देखील पूर्णतः नाग नदीमध्ये खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच इथे जे सुरक्षा भिंतीचा जो कठडा होता तो देखील पूर्णतः पाण्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये आलेला आहे। जर का तुम्ही बघितलं तर सेवा सदन हायस्कूल आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे। त्याचे विद्यार्थी सध्या सकाळची जी प्रार्थना असते ती प्रार्थना करताना दिसत आहे। सुदैवाने काल शाळेला सुट्टी होती, त्यामुळे इथे जो धोका उद्भवू शकत होता तो कसलाही धोका निर्माण झाला नाही। मात्र ही सुरक्षा भिंत तुटल्यामुळे भविष्यासाठी धोका निर्माण झालेला आहे। जर का तुम्ही इकडे पाठीमागे बघाल तर नाग नदीच्या नवीन सुरक्षा भिंतीचं काम सुरू आहे, ते या भागापर्यंत अजून यायचं आहे। मात्र जुनी जी सुरक्षा भिंत होती ती कशा प्रकारे काल आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेली आहे। मोठा असा एक पॅच आहे, साधारण जवळपास आपण जर का बघितलं तर 50 मीटरचा हा पूर्ण पॅच आहे जो खाली कोसळून नाग नदीच्या पात्रामध्ये आलेला आहे। त्याच्यासोबत झाडं देखील खाली कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच काल जो पाऊस आला त्यामध्ये नागरिकांच्या घराची तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं किंवा नासधूस झाली, मात्र अशा सरकारी मालमत्तेचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि दृश्यांमधनं निश्चितच जे सेवा सदन महाविद्यालय त्या महाविद्यालयाच्या सुरक्षेला देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण की सुरक्षा भिंत कोसळल्यामुळे भविष्यामध्ये पुराचं पाणी आतमध्ये जाण्याचा देखील धोका वर्तवला जात आहे। मात्र प्रशासनाने सांगितलं की लवकरच या भिंतीचं डागडुजी केली जाईल। त्यामुळे निश्चित नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काल पूर परिस्थिती पाहायला मिळाली, त्यामध्ये जे नुकसान झालं त्याचं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं की सरकारी मालमत्तेचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।